हॅलो मित्रांनो, मी रणजित आणि आर मराठी टेकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही हल्कची AI व्हिडिओ बघत असाल ते तुम्ही कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहे. सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरला गुगल जेमिनी असं सर्च करायचं आहे. तर मी इथं सर्च करून घेतो. तर गुगल जेमिनी सर्च केल्यानंतर तुम्हाला हा गुगल जेमिनीचा लोगो दिसत असेल, तीच तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायची. डाउनलोड केल्यानंतर ओपन होऊन जाईल, लॉग इन बिगिन करायची. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसत असेल, तिथनं तुम्ही गॅलरीतनं एक फोटो घ्यायचा आहे. हा फोटो मित्रांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हल्कचा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं वाक्य लिहायचं खाली. जसं की मी इथं लिहितो, हल्क एका झोपडीत वडापाव खात बसला आहे, क्रिएट द इमेज. तर मित्रांनो आता जसं मी बोललो आहे तसं ते इमेज क्रिएट करून देईल गुगल जेमिनी. तर इथं पाहू शकता हलके एका झोपडीबाहेर वडापाव खातानाचा फोटो आहे. तर तुम्हाला हे सेव्ह कसं करायचं, खाली सेव्हचं बटन दिसत असेल तिथं सेव्ह करायचं आहे. तुम्ही तसं प्रॉम्प्ट टाकचाल तसं तुम्हाला फोटो बनवून भेटेल. तर मी आता असा टाकला आहे, त्यामुळे असा झालेला आहे. याचप्रमाणे तुम्हाला दुसरा पण फोटो तयार करायचा आहे. तर मित्रांनो वरती 3 लाईनी दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर न्यू चॅटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हल्कचा फोटो ॲड करायचा आहे, कारण की आपल्याला आता दुसरी इमेज तयार करायची आहे. तर मी इथं लिहितो, हल्क गावातील रस्त्यावरून स्प्लेंडर गाडीवर बसून निघाला आहे, क्रिएट द इमेज असं मी लिहून घेतो इथं. तर हल्क गावातील रस्त्यावरून स्प्लेंडर गाडीवर बसून निघाला आहे, क्रिएट द इमेज असं टाकल्यानंतर तुम्हाला सेम तशीच इमेज जनरेट होऊन मिळेल. तर इथं पाहू शकता गाडी तर वेगळी आली, पण काय हरकत नाही, तुम्ही ही पण इमेज वापरू शकता. तर इथं सेव्ह करून घेतो इमेज. मित्रांनो याचप्रमाणे तुमच्या स्टोरीनुसार तुम्हाला इमेज बनवून घ्यायच्या, इमेज जनरेट करून घ्यायच्यात. तर मी आता सध्या तर एवढे इमेज घेतो, आता कट करतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ग्रोक नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला प्ले स्टोअरला भेटेल. ते तुम्हाला ओपन करायचं आहे. वरती तुम्हाला इमेजिन म्हणून ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक हे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची इमेज एडिट इमेज म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला तुमची गॅलरी ओपन होईल, तिथून तुम्हाला तो पहिला इमेज जनरेट केला ते ओपन करायचं आहे आणि इथं कस्टम म्हणून सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली तुम्हाला लिहायचं आहे की बंद राके बोलता आहे, अरे भाऊ तू वडापाव काय खातोय, जा काहीतरी कामधंदा कर, असं तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही मराठीत बी टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ऑप्शनवर क्लिक करून सेंड करायचं आहे आणि थोड्याच वेळ तुमचा व्हिडिओ जनरेट होईल. जसं 100% पूर्ण होईल तसं तुमचा व्हिडिओ तयार होऊन जाईल. तर इथं पाहू शकता हे टक्केवारी चालू आहे. इथं 100% झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर इथं पाहू शकता हा व्हिडिओ तयार झालेला आहे. अरे भाऊ तू वडापाव काय खटोय, जा काहीतरी काम धंदा कर. तर मित्रांनो हा असा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो तुमच्याने तुम्ही स्टोरी बनवू शकता, तुमच्याने डायलॉग टाकू शकता. ते सर्व तुमच्या याच्यावर आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तर मी इथं माझ्याने केलेलं आहे, तिथं डाउनलोड झालेलं आहे. तर मित्रांनो परत एकदा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे आणि दुसरी इमेज घ्यायची आहे. तर मी इथं ही दुसरी इमेज घेतो आणि इथं टाकतो. काय टाकतोय बघा, मी हल्क बोलता आहे. आता तुम्ही इथं मराठी बी टाकू शकता. तर मी इथं हिंदीत टाकतोय, हल्क बोलता आहे, अरे देवा रे माझ्या सारख्या गरीबाला कोण काम देईल रे. आणि जर मित्रांनो एक्सप्रेशन दाखवायचे असतील तर इथं लिहायचं आहे, रोते हुए बोलता आहे. म्हणजे व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर एक्सप्रेशन त्याच्यावर दिसतील. आणि जर तुम्हाला टायपिंग जर येत नसेल तर तुम्ही व्हॉइसनी पण तुम्ही हे कमांड देऊ शकता, टायपिंग करू शकता. तर इथं 100% पूर्ण होईल. तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ कसा तयार होईल. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथं आपला व्हिडिओ जनरेट होऊन 100% झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं तयार कसा झालेला आहे व्हिडिओ. अरे देवा रे मज्जासारख्या गरीबाला कोण कम देईल रे. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आणि परत जनरेट करायचं असेल तर पेन्सिलवर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला टायपिंग करायचं, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे टायपिंग करायचं आहे. तर इथं मी मराठी टायपिंग करतो, हलकं रडत बोलतो. आणि तुम्हाला मित्रांनो जे डायलॉग असतात ते तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचे, म्हणजे तुम्हाला ते शब्द कंसामध्ये लिहायचे जेणेकरून ते जनरेट व्हायला मदत होईल. अरे देवा रे मज्जासारख्या गरीबाला कोण कम देईल रे. तर मित्रांनो व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोडच्या चिन्हावर दाबून हे डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा ऑप्शन दिसत असेल, याच्यावर मी आधी पण व्हिडिओ तयार केले होते, तुम्हाला दाखवतो. मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ तयार केला होता, ते तुम्हाला ओपन करून दाखवतो. तुम्ही पाहू शकता. अरे भाऊ तू वडापाव काय खातोय, जा काहीतरी काम धंदा कर. तर हा असा व्हिडिओ मी बनवला होता आधी. तुम्ही खाली प्रॉम्प्ट बघू शकता काय टाकलेला आहे. त्यानंतर मी दुसरा पण व्हिडिओ बनवला आहे, हा पाहू शकता. अरे देवा रे माझ्यासारख्या गरीबाला कोण काम देईल रे. व्हिडिओ तयार झाल्यानंतर तुम्हाला आता ह्याला एडिट करायचं. एडिट कुठनं करायचं बघा, तुम्हाला इनशॉट ॲप्लिकेशन घ्यायचे, ते तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल, जे की अशा प्रकारचे दिसते. ते तुम्हाला ओपन करायचे आणि व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओचं आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला न्यू म्हणून ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जो व्हिडिओ आपण डाउनलोड केला होता ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथं ते 2 व्हिडिओ घेतो,
घेतल्यानंतर तुम्हाला असे चौकोनी दिसेल तर तुम्हाला उभं करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता 9x16 म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, जे की आपली शॉर्ट व्हिडिओची साईज आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डबल चेक मार्कचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे, अप्लाय टू ऑल करायचं आहे, म्हणजे सगळ्या व्हिडिओना ते अप्लाय होऊन जाईल साईज. तर इथं तुम्ही पाहू शकता हे अप्लाय झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता ही व्हिडिओ. अरे भाऊ तू वडापाव काही खातोय, ज्या काहीतरी कम धंदा कर. अरे देवा रे, माझ्यासारख्या गरीबाला कोण काम देईल रे. तर मित्रांनो ही जी व्हिडिओ तयार झाली ती स्लोमध्ये तयार झाली आहे. त्याला तुम्हाला फास्टमध्ये तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं स्पीडचा म्हणून एक ऑप्शन आहे, स्पीड म्हणून, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्पीड वाढवायचं आहे. जेवढं मी ठेवतो आहे तेवढंच तुम्हाला पण ठेवायचं आहे. 1.30 करायचं आहे आणि अप्लाय टू ऑलवर सेट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओ बघा. अरे भाऊ तू वडापाव काही खातोय, ज्या काहीतरी कम धंदा कर. अरे देवा रे, माझ्यासारख्या गरीबाला कोण काम देईल रे. तर पाहू शकता आपली व्हिडिओ तयार झाली आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही जास्त इमेजेसच्या व्हिडिओ जनरेट केल्या तर तुम्ही इथं प्लसच्या चिन्हावर दाबून तुमच्या जनरेट केलेले व्हिडिओ ॲड करू शकता. तर मी इथं नाही करत आहे कारण व्हिडिओ बराच मोठा होईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं इनशॉटचा हा लोगो दिसत असेल तो रिमूव्ह कसा करायचा बघा. सर्वात आधी तुम्हाला तुमचं नेट ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर तुम्हाला इथं फ्री रिमूव्ह म्हणून दिसेल, तुम्हाला ॲड बघायची. 31 किंवा 15 सेकंदाची ॲड असते ती तुम्हाला बघायची आहे. आणि ॲडच्या साईडला तुम्हाला कटचं ऑप्शन येईल, त्याच्यावर कट करून तुम्ही कट करायचे. तुम्ही पाहू शकता वॉटरमार्क गेलेला आहे. त्यानंतर नेट बंद करायचं आहे कारण नंतर ॲड जास्त येतील. त्यानंतर तुम्हाला वरती एक्सपोर्ट नावाचं एक ऑप्शन असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, जे की आपली व्हिडिओ सेव्ह करतं आणि एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपली व्हिडिओ सेव्ह झालेली आहे आपल्या गॅलरीमध्ये. तुम्हाला दाखवतो गॅलरीमध्ये जाऊन. तर इथं ही आपली व्हिडिओ सेव्ह झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अरे भाऊ तू वडापाव काही खातोय, ज्या काहीतरी कम धंदा कर. अरे देवा रे, माझ्यासारख्या गरीबाला कोण काम देईल रे. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला पण तुमचे व्हिडिओ बनवायचे आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.